नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. दिल्लीला लागूनच उत्तर प्रदेशामध्ये झेवर इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे झेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधानांनी उद्घाटन केलं, लोकार्पण केलं, जे तुम्ही म्हणाल ते म्हणाल. तिथनं किती विमानं उडतील, तिथनं काय होईल, ही अजून काहीही निश्चितता नाही. परंतु इव्हेंट जीवी सरकार असल्यामुळे प्रत्येक आठवड्यात काहीतरी इव्हेंट हवा, एक कार्यक्रम हवा मोठा, म्हणून याचं उद्घाटन केल्याचं दिसून आलं. विमानतळाचं उद्घाटन त्यांनी केलं, पण पुन्हा ते देश कसल्या मोठ्या संकटात आहे त्या युद्धामुळे आणि विरोधी पक्ष कसे नालायक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण पंतप्रधान हे कोणाला सांगत होते? आता उत्तर प्रदेश आणि हा पश्चिमी उत्तर प्रदेशचा बेल्ट, नोएडापासून जेवर वगैरे त्याच एरियात येतो. त्यामुळे ते बोलले शेतकऱ्यांबद्दल, की एथेनॉलमुळे लाखो करोड रुपये देशाचे वाचले, पेट्रोलचं चलन वाचलं, आपण पेट्रोल कमी घेतलं. त्यामुळे ऊसाच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. पण खरोखर शेतकरी होते का सभेत? कारण या सभेसाठी काय होतं, हे जर तुम्हाला मी सांगितलं तर ते हास्यास्पद वाटेल. आता हे सभा होणार आहे म्हणून जवळ-जवळ दीड ते 2 लाख लोकांची गर्दी जमवण्याचं काम सरकारी म्हणजे काय, पूर्वी सरकारी यंत्रणा लागली होती, पार्टी लागली होती. तर त्यासाठी किती बसेस चालल्या होत्या आणि ह्या बसेस याच्या म्हणजे तुमच्या त्या स्कूलच्या बसेस. कारण शनिवार असल्यामुळे स्कूलला सुट्टी होती. तर नोएडा आणि ग्रेटर नोएडा हे जे 2 ट्विन शहर आहेत, यामध्ये भरपूर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि स्कूल्स आहेत. आणि त्या स्कूलच्या सगळ्या बसेस, एक सचिन म्हणून आहे, त्याचं एक ट्वीट आहे, ते तुम्ही पहा. हिंदीमध्ये आहे. स्कूल बसें रात से ही काम पे लगा दी गई. कल नोएडा इंटरनेशनल एयरपोर्ट का उद्घाटन है. भीड़ जुटाने के लिए सबको अलग-अलग टारगेट मिले हैं. जेएसएस एकेडमी की बसें हैं ये और ये गाझियाबाद की लग रही है. आणि हा व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल, हे सगळे बसेस कामाला त्यांनी लावल्या स्कूलच्या. पूरे लाइन में यहीं खड़ा रहेगा भाई. रनिंग कैसे करूंगा सुबह? अरे यार, कल मूड बना था रनिंग कर लूंगा. 4 5 आए भी अभी ये तो 6 7 8 9 10 बस 11 12 1000 बच्चे. अबे वहां तक लाइन वो देख 13 वो बस आ जा रही है. 15-16 बस होगी. पण स्कूलच्या बसेस लावल्यावर ते हे जे आहे, गर्दी कुठून आणायची? मग ही गर्दी पहा. हे एक ट्वीट आहे, ते पहा तुम्ही. भूपेंद्र पराशरनी फॉरवर्ड केलं त्याला. आता ते एक सर्क्युलर आहे पहा एका कॉलेजचं. स्क्रीनवर वाचा तुम्ही. इट्स अन गोल्डन अपॉर्च्युनिटी टू अटेंड द इनॉग्रल ऑफ जेवर एअरपोर्ट नोएडा ऑन 20th March 26 बाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. ही सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी की 28 मार्चला पंतप्रधान जेवर एअरपोर्टचं उद्घाटन करणार आहे. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये विलिंग टू अटेंड द इनॉग्रल ऑफ जेवर एअरपोर्ट. काय तुम्ही या जेवर एअरपोर्टच्या उद्घाटनासाठी येऊ इच्छिता?
विद्यार्थ्यांना उद्देशून आहे. मग पुढे बोल्ड लेटरमध्ये लिहिलं, 2 days of attendance and a certificate of appreciation are provided to all the students who are attending the program. हा प्रोग्राम जो म्हणजे या भाषणाला जे लोक येतील, स्टुडंट येतील, त्यांची अटेंडन्स 2 दिवसाची आम्ही वाढवून देऊ आणि त्यांना अप्रिशिएशन सर्टिफिकेट देऊ. पुढे कसं यायचं ते सगळं त्यांनी सांगितलं. काइंडली फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. रिपोर्ट ॲट MPH ॲट 7 AM, सकाळी 7 वाजता रिपोर्ट करायचा. ऑल स्टुडंट टू कॅरी आय कार्ड, सगळ्यांनी आपले आय कार्ड घेऊन यायचे. ब्रेकफास्ट, सकाळचा नाश्ता हा तुम्हाला स्कूलमध्येच मिळणार आहे, कॉलेजमध्येच मिळणार आहे. आणि सगळी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. या कॉलेजने थोडीशी विद्यार्थ्यांवर दया दाखवली, की त्यांना लालच दिली की तुम्हाला 2 दिवसाची अटेंडन्स देऊ, एक अप्रिशिएशनचं सर्टिफिकेट देऊ, कारण तुम्ही पंतप्रधानाला ऐकायला गेले, तिथं गर्दी जमवली. जसं फिल्ममध्ये एक्स्ट्रा असतं तसं. परंतु काही युनिव्हर्सिटी म्हणजे गलगोटिया सारखी जी फेमस आहे. गलगोटिया म्हणजे काय? त्यांनी चिनी कुत्रा तो रॉबोट आणून सगळ्या देशाला, जगाला सांगितलं आमचा आहे आणि पूर्ण जगात नालस्ती केली, असा तो नालायक गलगोटिया आणि त्याची ती युनिव्हर्सिटी. आता पुन्हा तेव्हाही आरोप लावले होते की या युनिव्हर्सिटी ही बोगस आहे. त्या युनिव्हर्सिटीचे फाउंडर जेलमध्ये गेले होते. शिक्षणासारख्या एवढ्या पवित्र व्यवसायात असली घाणेरडी लोक आहेत, म्हणून हे सगळं प्रकार होतात. पण त्याचा उदयच नरेंद्र मोदी सोबत झाला, कारण ते नरेंद्र मोदीच्या पण जवळचे लोक मानले जातात. मग आता नरेंद्र मोदीच्या जवळच्या म्हटल्यावर ते तर अजून 2 फूट जास्त असणार पुढे. गलगोटिया युनिव्हर्सिटीचा तुम्ही स्क्रीनवर पहा काय तो आदेश आहे. नेहा मॅम, डीन ऑफ GU गलगोटिया युनिव्हर्सिटी, MJMC म्हणजे मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन वगैरे, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, म्हणजे पत्रकारिताच्या विद्यार्थ्यांसाठी काय लिहिलं. डिअर स्टुडंट, प्लीज नोट दॅट इट इज मॅन्डेटरी टू कम टू द युनिव्हर्सिटी टुमॉरो ऑन 28/3/2026. प्रिय विद्यार्थ्यांनो, हे तुम्हाला अतिशय जरुरी आहे, कंपल्सरी आहे की तुम्ही उद्या युनिव्हर्सिटीत या. त्याच्यासाठी तुमच्यासाठी बसेस ऑर्गनाईज केलेले आहेत, बसेस ठेवलेले आहेत कॅम्पसमध्ये. तिथनं तुम्हाला विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. जर तुम्हाला तिथे ट्रान्सपोर्ट मिळाली नाही तर तुम्ही कार पूल करून येऊ शकता, त्याचे पैसे वेगळे दिले जातील. रिपोर्टिंग टाइम आहे 7:45 आणि वर लालच आहे 2 days अटेंडन्स विल बी गिव्हन फॉर टुमॉरो. तुम्हाला 2 दिवसाची अटेंडन्स उद्या एका दिवसासाठी शनिवारी येण्याबद्दल 2 दिवसाची अटेंडन्स दिल्या जाईल. म्हणजे तुम्ही 2 दिवस कधी बंक जरी मारले तरी तो आम्ही त्याला धरू. हे हे या अक्षरशः या कॉलेज चालवणाऱ्यांना, त्या पालकांनी कोर्टात खेचलं पाहिजे की आम्ही मुलांना शिकवायला पाठवतो की हे तुम्ही असे गर्दी वाढवण्यासाठी तुम्ही स्वतःचं उखळ पांढरं करून घ्यायचं, राजकारण्यांना सुखी करायचं, खुश करायचं आणि हे सगळं करायचं. आणि मग त्यावेळेला हेडलाईन ज्या आल्यात न्यूजपेपरमध्ये की जेवरचं एअरपोर्ट उद्घाटन होत आहे आणि 5 वर्षात मागच्या 90 एअरपोर्ट मोदींनी देशाला दिले आणि देश एका नवीन विकासाच्या वाटचालीवर चालला. वा. पण त्या सगळ्या 90 एअरपोर्टची हवा काढली अखिलेश यादवच्या एका ट्विटने. आणि ते ट्विट पहा तुम्ही, स्क्रीनवर वाचा, हिंदीमध्ये आहे. देखो भाजपा का भ्रष्ट प्रबंधन, 7 में से 6 एयरपोर्ट बंद. उत्तर प्रदेश के बाकी हवाई अड्डों का क्या हाल है, घास हटवाकर ये भी तो देख लिया जाए. भाजपा ने अरबों का निर्माण सिर्फ अपने ठेके बांटकर, कमाई को बांटने के लिए होता है. इन्हें ना तो हवाई अड्डा चलाना है, ना उड़ान योजना में कोई हवाई जहाज उड़ाना है. इन्हें तो बस कमाना है. आणि खाली 7 एअरपोर्ट जे आहे त्यातलं अयोध्या जर सोडलं तर बाकी एअरपोर्टची काय स्थिती आहे ते पण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मुरादाबाद एअरपोर्ट उद्घाटन 10 मार्चला झालं 2024ला. फ्लाईट सुरू झाली 10 ऑगस्ट 2024ला आणि अगदी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिन्यात नोव्हेंबर 2024 पासून ते आजपर्यंत ते एअरपोर्ट बंद आहे. ठीक आहे. चित्रकूट एअरपोर्ट उद्घाटन 10 मार्च 2024ला.
फ्लाईट सुरू झाल्या 12 मार्च 2024ला आणि स्थिती कशी आहे? डिसेंबर 2024 पासून ते बंद आहे. ठीक आहे. श्रीवस्ती एअरपोर्ट उद्घाटन 10 मार्चला, फ्लाईट सुरू झाली 10 मार्चला, नंतर काही दिवसांनी ते बंद झालं, ते बंदच आहे. आझमगड एअरपोर्ट 10 मार्च 2024ला सुरू झालं, 11 मार्च 2024ला फ्लाईट सुरू झाल्या, नोव्हेंबर 2024 मार्चला ते बंद झालं, ते बंदच आहे. अलीगड एअरपोर्ट 10 मार्च 2024ला सुरू झालं, फ्लाईट 11 मार्चला सुरू झाल्या आणि त्यानंतर लगेच ते बंद झालं, अजूनही बंद आहे. कुशीनगर इंटरनॅशनल एअरपोर्ट, या एअरपोर्टचा फार गाजावाजा झाला होता, कारण बुद्धा सर्किटमध्ये ते येणार इंटरनॅशनल, तिथे टुरिस्ट जपानवरनं येणार, लंकेवरनं येणार, चायनावरनं येणार आणि पूर्ण बुद्ध सर्किट त्याचं करणार आणि खूप मोठा पैसा कमावणार वगैरे, खूप गाजावाजा करून झालं. पण 20 ऑक्टोबर 2021ला तिथे उद्घाटन झालं. 26 नोव्हेंबर 2021ला फ्लाईट सुरू झाल्या आणि 2023 पासून ते बंद आहे, ते आज बंद आहे. आणि हा जो सगळी इन्फॉर्मेशन आहे ते आरटीआय मधनं काढलेली आहे. याच्यावरनं तुम्हाला कळू शकतं की हे किती घाणेरडा प्रकार आहे यांचा, की एक वेळा सांगायचं की आम्ही 90 एअरपोर्ट केले, त्या म्हणजे पुढे पाठ मागे सपाट. हा मोदी सरकारचा कारभार आहे. खोटं बोलणे, खोटं बोलणे, खोटं बोलणे, रेटून बोलणे, ज्या चुका झाल्या त्या विरोधी पक्षावर फोडणे, जे चांगलं नसलं तरी त्याला चांगलं म्हणून स्वतःचा उदो करणे. आज पुन्हा ते म्हणाले की स्थिती बिकट आहे, पण नियंत्रण. कधी-कधी आपण तुम्ही भविष्य वाचतो ना, त्या भविष्याच्या कॉलममध्ये आमदनी बढ़ेगी, खर्चा भी बढ़ेगा. म्हणजे आपल्याकडे काहीच नाही. तसं संकट का समय है, सबको साथ मिलके संघर्ष करना है. लेकिन तेल और गैस बहुत है, केरोसिन भी रखा है. अरे मग तेल आणि गॅस भरपूर आहे, तर मग केरोसिन कशाला? मूर्ख बनवतात. ते बनवतात त्यासाठी की आपण मूर्ख आहोत. कधी फडणवीस बाबा बनवतात, कधी मोदी बाबा बनवतात आणि आपण मुंडकं घालून बनतो. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुमचा नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.